क्या नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट का नाम बदलने की मांग अब एक बड़े आंदोलन का रूप ले रही है? क्या आने वाले दिनों में महाराष्ट्र की राजनीति और गरमाने वाली है? बारिश, पानी और प्रशासनिक अनुमति न होने के बावजूद आखिर हजारों लोग किस मांग को लेकर सड़क पर उतर आए हैं? आइए जानते हैं इस पूरे विवाद की कहानी। नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट के नामकरण को लेकर एक बार फिर आंदोलन तेज हो गया है। भिवंडी के सांसद सुरेश मात्रे बाला मामा ने सोशल मीडिया पर वीडियो और संदेश जारी करते हुए कहा कि दिवंगत जननेता डीबी पाटिल के नाम पर एयरपोर्ट का नाम रखने की मांग अभी खत्म नहीं हुई, बल्कि यह लड़ाई आगे भी जारी रहेगी। बाला मामा के अनुसार इस आंदोलन में बड़ी संख्या में भूमिपुत्र, आगरी कोली समाज के लोग और विभिन्न जिलों से आए नागरिक शामिल हुए। उन्होंने दावा किया कि भारी बारिश, जल भराव और प्रशासन से अनुमति न मिलने के बावजूद लोगों ने बड़ी संख्या में पहुंचकर अपना समर्थन दिया। इसके लिए उन्होंने सभी आंदोलनकारियों का आभार भी व्यक्त किया। अपने संदेश में उन्होंने कहा कि यह केवल व्यक्ति के नाम का मुद्दा नहीं, बल्कि उन लोगों के सम्मान का सवाल है जिन्होंने इस क्षेत्र में किसानों, मजदूरों और स्थानिक लोगों के अधिकारों के लिए संघर्ष किया। बाला मामा ने सरकार और प्रशासन से अपील करते हुए कहा कि जनता के धैर्य की परीक्षा न लीजिए। उन्होंने यह भी दावा किया कि यदि मांग पूरी नहीं हुई, आंदोलन आगे भी जारी रहेगा। हालांकि इस मुद्दे पर राज्य सरकार की ओर से फिलहाल कोई आधिकारिक घोषणा सामने नहीं आई है। एयरपोर्ट के नामकरण को लेकर पहले भी अलग अलग पक्ष अपनी अपनी मांग रखते रहे और यह विषय लंबे समय से राजनीति और सामाजिक चर्चा का हिस्सा बना हुआ है। अब सबसे बड़ा सवाल यही है, क्या सरकार इस मांग पर कोई बड़ा फैसला लेगी या फिर आने वाले दिनों में यह आंदोलन और तेज होगा? इस पूरे मामले पर आपकी क्या राय है, हमें कमेंट्स करके जरूर बताइए और ऐसी ही हर बड़ी और भरोसेमंद खबर के लिए जुड़े रहिए एपी न्यूज के साथ। आंदोलनात सहभागी सर्व भूमिपुत्र बंधू आणि भगिनींचं मनापासून आभार व्यक्त करतोय की आपण सगळेजण या आंदोलनात सहभागी झाला। पाणी, पाऊस, पोलीस परमिशन कुठल्याही गोष्टीचा न विचार करता फक्त आपले सगळ्यांचे प्रेरणास्थान राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावं म्हणून आपण सगळेजण इथे उपस्थित राहिले। मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय आणि आपल्याला एवढंच सांगतोय की ही ठिणगी आहे, या ठिणगीचा वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही। आणि खास करून मी माझ्या सगळ्या पोलीस बांधवांना सांगतो, 105 हुतात्मे झाल्यानंतर मुंबई महाराष्ट्राला मिळाली। 5 हुतात्मे झाल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला 12.5%चा। तर आणखी आमच्याशी संघर्ष करू नका, तुम्हाला विनंती आहे, आम्ही तुम्हाला मदत करतो, तुम्ही आम्हाला मदत करावी अशी तुमच्याकडूनही आम्हाला अपेक्षा आहे। एका हाताने टाळी वाजत नाही, टाळी दोन्ही हाताने वाजतो। आणि म्हणून पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे, कारण खरं म्हटलं तर आजचं आंदोलन हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे। मी स्वतः ट्रीटमेंटसाठी बाहेर होतो, मी कोणालाही आवाहन केलं नाही। बाळरामदादांनी एक 6 दिवसात फक्त हे आंदोलन उभं केलं। कडू असतील, कारण खास करून आपल्या ज्या रश्मिताताई होत्या त्यांनी उपोषण केलं, त्यांचं उपोषण मागे व्हावं म्हणून त्यांना दादांनी शब्द दिला आणि म्हणून 6 दिवसात हे आंदोलन उभं केलं, म्हणून हे आंदोलन एवढं उभं राहिलं। आणि आत्ता जे आंदोलन होईल त्याची कोणीच कल्पना करू शकत नाही। आणि मीही सांगणार आहे सरकारला की आता तुम्ही आमचा अंत बघू नका, कारण आमचा समाज असा आहे जोपर्यंत शांत तोपर्यंत शांत, आणि आमचाही अंत झाला ना तर आमचाही आगरी कोळी समाज काय करू शकतो हे नक्की आम्ही दाखवून देऊ। आणि तुम्हालाही सगळ्यांना सांगतो, न्याय हक्काची लढाई आहे। आपण कधी आयुष्यात आरक्षण मागितलं नाही, आपण सरकारची भीक पण मागितली नाही। जो आपण मागतो आमचा हक्क मागतो, आणि आमच्या वाडवडिलांच्या जागा आहेत, कुणाच्या बापाच्या जागा नाही आहेत। आणि ज्यांनी खास करून सांगतो, याच दिबा पाटील साहेबांनी देशातील सगळ्या माता भगिनींना भ्रूण हत्येचा कायदा करून न्याय दिला। याच दिबा पाटील साहेबांनी शेतकऱ्यांना न्याय दिला। तर अशा माणसाचा जर सन्मान आपण करत नसाल किंवा आपण करण्याचा त्यांचा अवमान करण्याचा प्रयत्न करत असाल तर हे कदापि आम्ही सहन करणार नाही। तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो,
की ही टिंगी आहे. आता याच्या पुढं वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही. या वणव्यात पूर्ण समाज 90 लाख लोकसंख्येचा समाज आहे. हा पूर्ण समाज प्लस सगळे 5 जिल्ह्यांचे भूमिपुत्र हे पुढच्या आंदोलनात सहभागी होतील. आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं. फक्त दादांना मी विनंती करेन की 20 तारखेचं जे आपलं मीटिंग आहे 1-2 दिवस पुढे घ्या. 20पासून आमचं सेशन चालू होतं अधिवेशन, तर 18 तारखेला वगैरे घेतलं किंवा 19ला सकाळी, तर मलाही ते सोयीचं होईल. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार, धन्यवाद.